खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात आहेत. सिंधुदुर्गात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी रोहन नाईक यांनी. खासदार नारायण राणे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 2:30 वाजता त्यांचं पत्रादेवी बांधा येथे आगमन होईल. यावेळी त्यांचं जोरदार स्वागत केलं जाणार आहे. एकंदरीत पाहिलं असेल तर हे राणेंचं शक्ती प्रदर्शन असेल असं पाहायला मिळत आहे. जवळपास 10,000 बाईक्सवर या शक्ती प्रदर्शनामध्ये सहभागी होणार असून बांधा ते कणकवली दरम्यान भव्य बाईक रॅली करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये भाजप, शिवसेना आणि राणे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग असणार आहे. आपण पाहू शकतो मुंबई गोवा महामार्गावर सुद्धा राणेंच्या स्वागताचे बॅनर लागलेला एकच नारा नारायण राणे असे हे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे. संध्याकाळी 6 वाजता कणकवली येथे बाईक रॅलीचे रूपांतर भव्य सभेत होणार आहे. या रॅलीमध्ये पालकमंत्री नितेश राणे असतील, आमदार निलेश राणे हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तर पाहिलं असेल तर यावेळी मालवण आणि कणकवलीतील नगर परिषद आणि नगरपंचायत भाजपच्या पराभवातून वरून राजकीय वादाला तोंड फुटलं होतं. भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी थेट खासदार नारायण राणे यांच्यावर आरोप केला होता. नारायण राणे प्रचारात उतरले असते तर मालवण आणि कणकवलीत भाजपचा पराभव झाला नसता असं त्यांनी स्पष्ट मत मांडलं होतं. राणेंनी प्रचारात सहभाग न घेतल्यामुळे मतदारांमध्ये अपेक्षित वातावरण तयार झाले नाही असा दावाही त्यांनी केला होता. या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळाचे लक्ष खासदार नारायण राणे यांच्या प्रतिकडे लागले असून रवींद्र चव्हाण यांच्या आरोपावर राणे आज काय बोलणार हे पाहावं लागणार आहे. एकंदरीत पाहिलं असेल तर कणकवलीची संध्याकाळची 6 वाजणारी जी सभा होणार आहे अतिशय महत्वाची पूर्ण ठरणार आहे. राजकीय वर्तुळामध्ये अतिशय महत्वाची ठरणारी ही सभा नारायण राणे काय बोलतील हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे योगेश काळे रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.